नमस्कार, राम राम, जय गुरु, जय हिंद. माझ्या शेतकरी बंधूंनो, मी आता थोड्या वेळाच्या आधीच एक व्हिडिओ बघितला. एका शेतकऱ्याने 12.5 क्विंटल कांदा मार्केटला नेला आणि 12.5 क्विंटल कांदा विकून सर्व खर्च काटकूट करून त्याच्या हाती फक्त मिळाला 1 रुपया. आणि तोही त्याच्या कपाळाला लावले, मस्त घाले. कारण की मेल्यावर 1 रुपया लावाच लागते ना. तो 1 रुपया भेटला, धन्यवाद. परंतु मला एक सांगा, 4 महिने या माणसाने एवढी हजामत केली, शेतातली 12.5 क्विंटल कांदा विकला, त्याला 1 रुपया मिळाला. पण ह्याच कांद्यावर तिच्या अडत्या दलालीनं 360 रुपये कमावले. 12,500 रुपयावर 3% साडेतीनशे रुपये कमावले फक्त ते 10 मिनिटात. म्हणून माझं तात्पर्य सांगण्याचं एकच महत्त्वाचं आहे का आपण पिकवतो पण अडते दलाल आपलं खाते. आज ह्या व्यापाराईले 10,000 आपण आधी तूर घेतली, आता 7,000 तूर घेत आहे. आतापर्यंत 3,000 सोयाबीन घेतली, आता 6,000 घेत आहे. म्हणजे हे व्यापारी एवढे मोकाट सुटले आहे. शेतकऱ्याला जसं कापते तसं कापते. याच्यासाठी मोहनदास करमचंद गांधी यांनी जे 42मध्ये असहकार आंदोलन उभारलं होतं, सरकारशी संबंध करायचा आणि सरकारने सपोर्ट करायचाही. म्हणून माझं शेतकऱ्याला एक विनंती आहे, जी पिकं पेरतो आपण. आज मी माझ्या शेतात फक्त 1 गुंठा कांदा टाकला, 4 कट्टे कांदे निघाले. आरामशीर कांद्याची भजे, कांद्याची भाजी, कांद्याची राहिले उरले सुरले कांदे डोक्यातही उरून घेईन मी. पण कांदे, टमाटे, मिरची, वांगी, भेंडी हे न पेरून सरकारशी आणि जनतेशी असहकार्याचं धोरण राबवा. आताच आपण पाहत आहे, अमेरिकेचं इराणचं लढाई चालू आहे. गॅसचा तुटवडा, पेट्रोलचा तुटवडा झाला. जगात हाकार माजलेल्या 500-500, 400 रुपये लिटर पेट्रोल बाकी देशातही आहे. आपल्या इथं गॅस भेटत नाही. आता कसं झक मारून 1,500, 2,000, 1,000 रुपये सिलेंडर आणून राहिले. म्हणून शॉर्टेज उत्पन्न करा. मिरच्याचा करा, वांग्याचा करा, टमाट्याचा करा, कांद्याचा करा, शॉर्टेज उत्पन्न करा. हेच हरामखोर आपल्या घरी येऊन 50 रुपये किलोनं कांदा आपल्या घरी येऊन मागल. पण तुम्ही शेतकरी सुधरत नाही. 4 महिने हमाली करता. अरे 4 महिने घरी आराम करते राजो. 8 दिवस कामाला गेले असते तर 8-32, 3,000 रुपये कमावले असते, आरामशीर खुश राहिले असते. पण तुम्ही 1 रुपया घेऊन घरी आले. दुःखाची गोष्ट आहे शेतकऱ्यांनो. आणि पिकू नका, सरकारच्या विरोधात चाला. आज खाताची येणं खातावर निर्बंध आणले आहे. एकरी 1 पोतं खात. मला सांगा, तुम्ही सोयाबीन निघाल्यावर चना पेरावं लागते. चना किंवा तूर पेरतो किंवा दुसरं काही पीक पेरतो, त्याला खात काय देणार आहे? खाताचं तुम्ही 1 पोतं. शेतकऱ्याला एकरी 1 पोतं देऊन राहिले. एखाद्या नोकरीवाल्याला म्हणणार तुम्ही का तुला एवढा मोठा पगार आहे तर तुला आता ह्या पगार देते, महागाई, DA भत्ता वगैरे कमी कर. चालन काय हे? मग शेतकऱ्यासाठी तुम्हाला सर्व निर्बंध शेतकऱ्याच्याच भरोश्यावर तुम्ही देश चालवायला पाहता. इथपर्यंत ठीक आहे. मी स्वतःसुद्धा कबूल करतो का लाडकी बहीण आहे, तुमचे PM किसानचे पैसे आहे, महाराष्ट्राचे पैसे भेटते म्हणून शेतकरी जगून तरी राहिला. धान्य मोफत आहे, वीज मोफत आहे, मोटर पंपाची, इथपर्यंत ठीक आहे. पण हे सर्व असतानासुद्धा आमची जर लूट होऊन राहिली, मग तोंड दाबून बुक्याचा मार खाण्यातच आहे ना हे. आज शेतकऱ्यानं कापूस 7,000 रुपयाने विकला, आता व्यापाऱ्यानं 10,000 रुपये, आता 10,000, 9,500, 10,000 रुपये भाव आहे. सोयाबीन 3,000 विकली, 7,000 नाही. ही सर्व जी तफावत आहे, याच्यासाठी फक्त असहकार आंदोलन करा. प्रत्येक शेतकऱ्यानं प्रतिज्ञा करा. टमाटे, वांगे, मिरची, भेंडी, कांदे हे नाशिवंत अजिबात पेरू नका. पेरायचं असेल तर 1 गुंठ्यापुरतं पेरा, घरी खान घरी राहा, पण मार्केटले माल जाऊ देऊ नका. बस एवढीच माझी विनंती आहे. जय हिंद, जय भारत.